थेट जातोय मालाडच्या मालवणी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन केले जात आहे। भाजप युवा मोर्चाच्या वतीने असलम शेख यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले जात आहे। मंगल प्रभात लोढा यांच्यासह परिवाराला धमकी दिल्याचा निषेध केला जातोय, तर पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आहे। मनीषा ताई आले थांब शेख यांच्या कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन केले जात आहे। मोठ्या संख्येने भाजपचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जोरदार अशी घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाते आहे। भाजप युवा मोर्चाच्या वतीने असलम शेख यांच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याशी थेट जोडले जात आहेत। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी उमेश, आपण पाहतोय मालवणी परिसरामध्ये भाजपच्या वतीने आक्रमक होत आता आंदोलन केले जात आहे, जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। नक्कीच आपण पाहू शकतो आता हे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मात्र या सगळा जो फायर ब्रिगेडचा परिसर, या परिसरातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाहेर पडू नये यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था जी वाढवलेली आहे आणि या इथेच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न सुरू झाला। आमदार मनीषा चौधरी या देखील इथं पोहोचलेल्या आहेत आणि ते देखील इकडे थांबलेले आहेत। असलम शेख यांच्यावरती जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे। कारण असलम शेख यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना धमकी दिली, त्यांच्या परिवारांना धमकी दिली, त्यांना संपवण्याचा अशी धमकी देण्यात आली असा आरोप जो आहे तो भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला। स्वतः मंगल प्रभात लोढा यांचा देखील तसाच आरोप आहे आणि या विरोधात असलम शेख यांच्या विरोधात कठोर कारवाई जी पोलिसांनी केली पाहिजे। अशा प्रकारे हा जो आंदोलनाचा आज सर्व व्यवस्था जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली होती। मात्र सध्या आपण पाहू शकतो पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांना आता या कार्यकर्त्यांना थांबवण्यात आलेले आहे आणि पोलीस स्टेशनला पोहोचू नये याची खबरदारी कुठेतरी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते आंदोलनाच्या पवित्रात आहेत। असलम शेख यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। यासोबतच असलम शेख आपल्या मतदारसंघामध्ये रोहिंग्या असतील, बांगलादेश असतील यांच्या ज्या वस्त्या आहेत ते त्यांना खतपाणी घालतात असा देखील गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि एकूणच असलम शेख यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष इथं आक्रमक झालेला पाहायला मिळतोय आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हा सगळा आक्रमकपणा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष करतायत। मात्र पोलिसांनी त्यांना थांबवले, त्यामुळे आता इथं पोलीस आणि कर्मचारी यांच्या कार्यकर्ते यांच्यामध्ये जे आहे ते सध्या बातचीत सुरू आहे आणि आपले जे स्थानिक नेते आहेत तिकडचे भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याकडून सगळ्या आंदोलनाला मार्गदर्शन केलं जातं आणि मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा पुढे काय पवित्रा घेते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम उमेश, आपण पाहतोय मंगल प्रभात लोढा यांच्यासह परिवाराला धमकी दिल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे आणि नेमकी धमकी कशा पद्धतीची होती आणि त्यानंतर हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक झाल्याचं दिसतंय। अगदी उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही आंदोलनाच्या संदर्भातले पोहोचवत आहात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।